यानंतर या बुलेटिनमध्ये बातम्या बघूयात वेगवान। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवरती रमी खेळत असतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला। सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही, म्हणून शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्यामुळे कृषी मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी असा टोला त्यांनी व्हिडिओ ट्विट करत लगावलाय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांचे आरोप फेटाळलेत। मी रमी खेळतच नव्हतो, कामकाज तहकूब झाल्यानंतरचा तो व्हिडिओ असावा, मी जाहिरात स्किप करत होतो, व्हिडिओ स्किप केलेले तुम्ही दाखवतच नाही असं म्हणत कोकाटेंनी सर्व आरोप फेटाळून लावलेत। शेतकऱ्यांची काळजी काय फक्त रोहित पवारांनाच आहे का, आम्हाला नाही का, असा सवाल कोकाटेंनी विचारला। यूट्यूबवर गेलं की जंगली रमीच्या जाहिराती येतात, रमीच्या जाहिराती रोहित पवारांच्या मोबाईलमध्ये येत नाहीत का, असा प्रश्न कोकाटेंनी विचारला। माझं काम पारदर्शक आहे, माझ्या कामावर बोट ठेवता येणार नाही, मला बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ आणला असा आरोप मंत्री माणिकराव कोकाटेंनी केला। माझं काम आदर्श आणि माझा स्वभाव स्पष्ट आहे असं कोकाटे म्हणाले। महायुतीचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी माणिकराव कोकाटेंचं समर्थन करत खिल्ली उडवली। हल्ली कुणीही रमी खेळतं, आमिर खान, सलमान खान सध्या सगळेच रमी खेळतात असं प्रताप सरनाईक म्हणाले। शेतकऱ्यांना भेटायला कृषी मंत्र्यांना वेळ नाही, अशा आमदारांना कृषी मंत्रीपद देऊन सरकारनं महाराष्ट्राला काय योगदान दिलं असा सवाल खासदार संजय राऊतांनी विचारला। अमित शहा 4 मंत्र्यांना डच्चू देणार आहेत, त्यात कृषी मंत्र्यांचं नाव आहे असा दावा राऊतांनी केला। सभागृहात रमी खेळणं म्हणजे सर्वात मोठी असंवेदनशीलता आहे, यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, कोकाटेंवरती कारवाई व्हायला हवी अशी मागणी अंबादास दानवेंनी केली। कोकाटे यांना केवळ नावालाच मंत्री केलंय, त्यामुळे त्यांना काही काम उरलेलं नाही अशी टीका वडेट्टीवारांनी केली। मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांबद्दल कणव असेल तर अशा मंत्र्यांना त्या पदावर ठेवावं का याचा ते विचार करतील असं वडेट्टीवार म्हणाले। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या व्हायरल व्हिडिओवर सुषमा अंधारेंनी टीका केली। माणिकराव कोकाटे यांच्यासारख्यांना मंत्रिपद द्यावं लागतं, यात अजित पवारांची काय राजकीय अपरिहार्यता आहे असा सवाल सुषमा अंधारेंनी विचारलाय। वैर माझ्याशी असताना बीडची बदनामी का केली असा सवाल माजी मंत्री धनंजय मुंडेंनी उपस्थित केला, तर एक ठिणगी उजळायला लागली असं म्हणत शायरीतून त्यांनी विरोधकांना उत्तर दिलं। पहलगाममधील हल्ला हे सरकारचं अपयश आहे, पहलगाममधील दहशतवादी का सापडत नाहीत असा सवाल सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी सरकारला विचारला। आम्ही दोघं एकत्र आल्यामुळे अनेकांना पोटशूळ उठलाय, पण महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार असं सूचक विधान उद्धव ठाकरेंनी केलं। आता 20 वर्षांनी एकत्र आलोय, प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असं नाही, मराठी भाषेसाठी, मराठी धर्मासाठी आणि मराठी माणसासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी माझी तयारी आहे असं ठाकरे म्हणाले। लोकसभेला महाराष्ट्र जागा झाला होता, आताही महाराष्ट्रानं जागा झालं पाहिजे, निवडणूक ही जिंकण्याच्या उद्देशानंच लढावी लागते आणि तशीच लढणार आहोत, पालिका निवडणुकीत आम्ही जिंकू असं मोठं विधान उद्धव ठाकरेंनी केलं। 2 भावांचं काय होतं ते एकदा होऊन द्या, निवडणुका घोषित झाल्यावर आम्ही ठरवू, पालिका निवडणुकांसंदर्भात स्थानिक नेत्यांना अधिकार दिलेले आहेत, ते निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवारांनी दिली। पुण्यात दोन्ही शिवसेनेमध्ये जोरदार बॅनर वॉर सुरू आहे। शिंदेंच्या शिवसेनेनं आदित्य ठाकरेंचा रडतानाचा व्यंगचित्राचा बॅनर लावून ही बॅटरी लवकर संपणार असा आशयाचा बॅनर लावला होता, तर ही शहासेना लवकरच संपणार असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं बॅनरबंद शिंदेंच्या शिवसेनेला उत्तर दिलं। सांगलीमध्ये एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष महेश कुमार कांबळेंनी आमदार अण्णा बनसोडेंची भेट घेतली, त्यामुळे महेश कुमार कांबळे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे। धाराशिवच्या उमरगामध्ये शिवसैनिकांमध्ये जुंपली, पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर शिवसैनिकांनीच फाडले। शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी आकांक्षा चौगुले आणि माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचा मुलगा किरण गायकवाड यांचे फोटो बॅनरवरती नसल्यामुळे बॅनर फाडल्याची माहिती समोर आली आहे। दक्षिण रायगडात सध्या पावसाच्या सरी बरसत आहेत, त्यातच राज्याची राजधानी किल्ले रायगडाच्या दऱ्याखोऱ्यातनं मोठमोठे धबधबे खळाळून वाहत आहेत। धुकं आणि हिरवळ यांनी किल्ले रायगडाच्या सौंदर्यात आणखी भर घातली आहे। भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा असून दरवर्षी पावसाची सुरुवात होताच शेतकऱ्यांची लगबग सुरू होते, मात्र पावसानं उसंत घेतल्याने धानाची रोपं सुकू लागली आहेत, जमिनीला भेगा पडल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। शासनानं लवकरच बावनथडी धरणाचा पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।
4 दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावलाय. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात गेल्या 20 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे अनेक धरणांमध्ये फक्त मृत जलसाठा शिल्लक आहे. तालुक्यातील प्रमुख मन्याड धरणात केवळ 12% जलसाठा राहिलाय, तर इतर लघु आणि मध्यम प्रकल्प कोरडे पडले. पावसानं दडी मारल्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात पाण्याची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. तालुक्यात असलेले जलसाठे देखील तहानलेलेच असल्याचे चित्र आहे. अपवाद वगळता बहुतांश प्रकल्पांची पाणी पातळी जोत्याखाली आल्यामुळे पुढील काळात जोरदार पाऊस पडण्याची गरज आहे. हनी ट्रॅप प्रकरणात जळगावच्या जामनेरमधील प्रफुल्ल लोढांविरोधात अंधेरी एमआयडीसीमध्ये बलात्कारासह हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल झालाय. प्रफुल्ल लोढाला 5 जुलैला पोलिसांनी अटक केली. गुहागर चिपळूण रस्त्यावरती चिखलाचं साम्राज्य पसरलंय, त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. दरम्यान तातडीनं रस्ता दुरुस्तीची मागणी नागरिकांनी केली. हिंगोलीच्या आजेगाव ते ताकतोडा या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झाल्याचं समोर आलंय. जवळपास 5 किलोमीटरच्या या रस्त्यावरती केवळ मुलामा दिल्यासारखं डांबरीकरण करण्यात आलंय. कंत्राटदाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. पंढरपुरातून विठ्ठलाच्या पादुकांच्या पालखीनं संत सावतामाळीच्या भेटीसाठी आरणकडे प्रस्थान केलं. माढाचे आमदार अभिजित पाटील सुद्धा पायी सोहळ्यात प्रवास करणार आहेत. देशामध्ये स्वच्छ सर्वेक्षणात सलग 6 वेळा बक्षीस मिळवणाऱ्या कराड पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात गेल्या महिनाभरात तब्बल 7 ते 8 साप सापडल्याची बाब समोर आली. पालिकेकडून उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप इथे काम करणाऱ्या कामगारांनी केलाय. नागपूरच्या न्यू बाबुलखेडा परिसरात एका नवजात चिमुकल्याचा मृत्यू झाला. कुटुंबियांनी रुग्णालयाच्या दुर्लक्षामुळेच बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप केलाय. दरम्यान रुग्णालयानं सर्व आरोप फेटाळलेत. आईकडनं बाळाला दूध पाजताना दूध अन्ननलिकेत न जाता श्वासनलिकेत गेल्यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचं स्पष्टीकरण डॉक्टरांनी दिलं. पुण्यात वर्षभरात 70 नागरिकांनी अवयवदान केलंय. जर राज्यभरात 176 जणांनी अवयवदान केलंय. अवयवदान हे श्रेष्ठ दान असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. मीरा भाईंदर महानगरपालिकेनं स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. दिल्लीमध्ये विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरच्या खंबाट वस्ती पाथरी या गावामध्ये 3 शालेय विद्यार्थी अचानक कोसळले. 3 विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्यांना जीबीएस आजाराचा संशय असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे ते अमर स्टोअरपर्यंत स्टेशन रोडचं काँक्रिटीकरण सुरू आहे. त्यामुळे सर्व बसेस वरणगाव रोडनं वळवल्या आहेत. त्यामुळे भुसावळ आगाराची प्रवासी संख्या आणि उत्पन्नावरती परिणाम झालाय. आगाराच्या प्रवासी संख्येत दररोज 1,000ची घट झाली आहे. शिवाय दररोज 50,000 रुपयांनी उत्पन्न कमी झालंय. लोणावळ्याच्या भुसे धरणावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली. यावेळी पर्यटकांकडून धरणातून वाहणाऱ्या पावसात बसून आनंद लुटला जातोय. लोणावळ्यात सध्या पावसानं पाठ फिरवली आहे. मात्र टायगर पॉईंटवरती सध्या धुक्याची चादर पसरली आहे. थंडगार वारं आणि दाट धुकं यामुळे लोणावळ्यात पर्यटकांना मनमोहक निसर्ग अनुभवता येतोय. पुण्यामध्ये मटण आणि चिकन मार्केटमध्ये नागरिकांनी सकाळपासून मोठी गर्दी केली. गुरुवारपासून श्रावण महिना सुरू होणार असल्यामुळे नागरिकांनी मटण खरेदीसाठी गर्दी केली होती. पुण्यातील मटण मार्केटमध्ये 5,000 किलोंच्या जवळपास मटण विक्रीचा अंदाज वर्तवण्यात आलाय. गुहागर समुद्र किनाऱ्याजवळ 6 महिन्यांपूर्वी बांधलेली जेटी कोसळल्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या कारभारावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या जेटीला मोठमोठे तडे गेले असून बाजूचं बांधकामही कोसळलंय. अमरावती जिल्ह्यामध्ये 2 महिन्यात 1,500 नागरिकांना श्वानानं चावा घेतला. गेल्या वर्षभरात 23,000 नागरिकांना कुत्र्यानं चावा घेतलाय. बुलढाण्याच्या सावळा गावात कोबरा नाग आढळला. सापाला पकडल्यानंतर सर्पमित्राच्या हातून कोबरा नाग निसटला. दरम्यान 2 तासांच्या प्रयत्नांनंतर नागाला पुन्हा पकडण्यात यश आलं. गुहागर चिपळूण महामार्गाला लागून असलेल्या रामपूर ते तामणमळा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वाहनं चालवताना वाहनधारकांना फार मोठी कसरत करावी लागते. रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले असून खड्ड्यात पाणी साचलंय. गणपती सणाच्या आधी रस्त्याची दुरुस्ती नाही झाली तर रास्ता रोको करणार असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतलाय. नाशिकच्या बागलाणमधील आखतवाडेमध्ये 10 महिन्यांपासून ग्रामस्थांना धान्य मिळालेलं नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी थेट स्वस्त धान्य दुकानाला कुलूप ठोकून संताप व्यक्त केला.
आमच्या हक्काच्या धान्यावर डल्ला मारणारा दुकानदार आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. अकोल्यात कपाशी, सोयाबीन आणि तूर पिकावर हुम्मी अळीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. या अळीचा पिकाच्या वाढीवरती प्रतिकूल परिणाम होत असल्यामुळे कृषी विभागानं तातडीनं मार्गदर्शन करावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार जाहीर झालाय. संत नामदेव महाराजांच्या 3 पिढ्यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचं प्रत्यक्ष निमंत्रण एकनाथ शिंदे यांना मुंबईतल्या निवासस्थानी येऊन देण्यात आलं. मणगावमधील खांदाड गावातील मानवी वस्तीत खवले मांजर आढळून आलं. वनविभागानं हे खवले मांजर ताब्यात घेऊन मांजराला नैसर्गिक अधिवासात सोडलं. गोवा राज्यातून होणाऱ्या अवैध मद्याच्या तस्करी विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं पुण्यात कारवाई केली. दौंड तालुक्यातील पाटस टोल नाक्यावरती कारवाई करत 5 आरोपींना अटक करण्यात आली. 31 लाखांची बनावट दारू जप्त करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात खुशाल भदाणे या तरुणानं कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीची चाकूनं गळा चिरून आणि पोटात वार करून निर्घृण हत्या केली. आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान पती खुशाल बदाणे यानं गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचलाय. गोंदिया जिल्ह्यात जानेवारी ते जून या 6 महिन्यात 10 हत्या झाल्यात. प्रेम प्रकरण तसंच कौटुंबिकरणातून हत्येच्या घटना घडल्या आहेत. तर पैशांचे व्यवहार आणि न्यायालयातील वाद ही देखील वादावादीची प्रमुख कारण आहेत. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये एका डॉक्टरने तपासणीसाठी आलेल्या अल्पवयीन तरुणीसोबत अत्याचार केला. अत्याचारानंतर डॉक्टर फरार झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांकडून डॉक्टरचा शोध घेतला जातोय. भंडाऱ्याच्या खमारी बुटीमध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्यावरती पोलिसांनी कारवाई केली. यावेळी वाळू माफियांनी कारवाईसाठी आलेल्या पोलिसांवरतीच ट्रॅक्टर चढवला. यात एक पोलीस गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल करत 15 ट्रॅक्टर जप्त केले. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात फक्त स्वतः ट्रक पेटवून इन्शुरन्स कंपनी आणि फायनान्स कंपनीला फसवण्याचा डाव राजूर पोलिसांनी हाणून पाडला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत असताना हा ट्रक पेटला नाही तर पेटवला गेल्याचं निष्पन्न झालं. सागर नवले या ट्रक मालकावरती पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई करत 6 किलो 90 ग्रॅम गांजा जप्त केला. अकोला शहरातील लक्ष्मीनगर खोलेश्वर परिसरातील एका घरावरती छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. यात सागर देवराव धनबहादूर या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुण्यात पीएमपीच्या 2 बसेस एकमेकांना धडकल्यामुळे अपघात झाला. सुदैवानं दोन्ही बसेसमध्ये प्रवासी नसल्यामुळे कुणालाही दुखापत झालेली नाही. अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मालेगाव शहर परिसरात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांवरती आळा बसवण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली. या अंतर्गत पवारवाडी भागात 2 तरुणांना जेरबंद करून त्यांच्याकडून 10 दुचाकी जप्त करण्यात आल्या. रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या छतावरून एका तरुणानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या व्यक्तीला खाली उतरवण्यात यश आलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होतोय. अकोल्यातील कृषीनगरमध्ये 2 गटात प्राणघातक हल्ला झाला. या प्रकरणी पोलिसांनी परस्पर विरोधी 23 जणांविरोधात गुन्हे दाखल केले. त्यापैकी 13 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे दाखल करणाऱ्यांमध्ये काही शाळकरी मुलं असून त्यांना गुन्ह्यात नाहक गोवण्यात आल्याचा आरोप मुलांच्या पालकांनी केलाय. चांदवडमध्ये आठवडी बाजारात गर्दीचा फायदा घेऊन खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातनं मंगळसूत्र लांबवणाऱ्या 2 परप्रांतीय महिलांना पोलिसांनी अटक केली. पकडण्यात आलेल्या दोन्ही महिला या मध्य प्रदेशातल्या इंदूर इथल्या असून त्यांच्याकडनं चोरीचा माल जप्त करण्यात आलाय. या बातम्यांचा इथे वेळ झाली. एका छोट्याशा ब्रेकची लगेच परत येतोय.